आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। संरक्षण खात्याच्या जागेमध्ये कामं करण्याची परवानगी द्या। महापालिकेकडून संरक्षण विभागाला पत्र। तर संरक्षण विभागाच्या हद्दीतील पाणी पावसाळ्यामध्ये नागरी भागात येत असल्यामुळे कामं करण्याची परवानगी देण्याची विनंती। पुण्यातील पाणी पुरवठ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आता प्रभागनिहाय उपअभियंत्यांची नियुक्ती होणार। पुणे महापालिकेचा निर्णय। नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेचा निर्णय। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील तलावांचं अतिक्रमणापासून संरक्षण होणार। समाविष्ट गावांसंदर्भात अतिरिक्त आयुक्तांची माहिती। पुणे महापालिका परिवहन विभागाची माण आणि चारोलीमध्ये ई-बस स्थानकं सुरू होणार। तर हिंजवडीतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना याचा फायदा होणार। आज दोन्ही बस स्थानकांचं लोकार्पण। पुणे रेल्वे स्थानकावर 24 तास स्पीड पोस्ट यासह पार्सल बुकिंग सेवा। भारतीय टपाल विभागामार्फत आता फलाट क्रमांक 1 च्या शेजारी स्पीड पोस्ट केंद्रावर सुविधा उपलब्ध। पुण्यात प्रेम प्रकरणातनं आसामच्या 25 वर्ष तरुणीची फसवणूक। तरुणीला फसवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडलं। तरुणीला वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या पोलीस शिपायासह 4 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यातील व्यावसायिकाला 15,70,000चा गंडा। आयपीएल सट्टा आणि रेसकोर्समध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून हा घातला गंडा। दरम्यान व्यावसायिकाची समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद।